नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी आपली फर्स्ट कम फर्स्ट सर्व लॉटरी आहे बुक माय होम मधली, तर त्यामध्ये जी आपण डिपॉझिट अमाउंट भरणार आहे ती परत मिळणार की नाही मिळणार याबद्दल थोडंसं माझं एक जे विश्लेषण आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या कंडिशन तुम्हाला ती अमाउंट वापस मिळेल आणि कोणत्या कंडिशनला वापस मिळणार नाही। तर ह्या सर्व गोष्टी आपण आज पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत जरूर पहा आणि नीट समजावून घ्या आणि काही शंका वाटल्यास तुम्ही मला फोन करू शकता। तर याच्या आधी कसं होतं, म्हाडाचे कोणत्याही लॉटरीमध्ये रेग्युलर लॉटरीमध्ये आपण डिपॉझिट अमाउंट भरली की तुम्हाला ती समजा तुम्हाला फ्लॅट नाही मिळाला तर तुम्हाला ती 100% परत मिळत होती। फक्त तुमची जी आहे ती फॉर्म फी फक्त कट व्हायची, म्हणजे 500-700 रुपये, आणि बाकीचे 20,000 रुपये तर तुम्हाला परत मिळत होते। पण या लॉटरीमध्ये कसं आहे की काही टर्म्स कंडिशन्स चेंज झालेले आहेत आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व असल्यामुळे सर्वांनीच म्हणजे यामध्ये कसं की डिपॉझिट अमाउंट बद्दल सुद्धा एक अवेअर असायला पाहिजे की तुम्हाला कोणत्या कंडिशनला मिळणार आहे आणि कोणत्या कंडिशन नाही मिळणार। तर त्यासाठी मी हा एक सिंपल चार्ट बनवलेला आहे, तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आपली आता ही प्रोसेस कशी आहे। तर प्रथम तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन तुमचं झालं की तुम्हाला म्हणजे उद्या 15 तारखेला म्हणजे सोमवारी तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे। स्कीम तुम्हाला ओपन होणार 12 वाजता दुपारी, आणि स्कीम ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्व स्कीम नीट पाहून ज्या स्कीम तुम्हाला योग्य वाटतात किंवा राहण्यासाठी तुम्हाला तिथं त्याचा फ्लोर प्लॅन सुद्धा असणार आहे पाहण्यासाठी, किंवा त्याचं लोकेशन सुद्धा असणार आहे, या सर्व गोष्टी उपलब्ध असणार आहेत। तर त्या सर्व तुम्ही पाहून स्कीम सिलेक्ट करायची आहे। स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तिथं त्या स्कीमला जेव्हा अप्लाय करायचं तर उजव्या साईडला तिथं अप्लाय बटन असणार आहे, त्या तुम्ही त्या स्कीमला अप्लाय केलं की ऍप्लिकेशन तुम्हाला फॉर्म फिलअप करायचं आहे। मी त्यामुळे तुमची बेसिक माहिती जी असेल, जसे की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, ती सर्व बेसिक माहिती तुम्ही त्यात भरल्यानंतर म्हणजे फक्त अकाउंट नंबर आणि नॉमिनी डिटेल फक्त एवढ्याच त्यामध्ये भरायचे आहेत। हे भरल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं डिपॉझिट अमाउंट पेमेंटचा ऑप्शन येतो, म्हणजे पे ईएमडी अमाऊंट। आता ही पे ईएमडी अमाऊंट आली की तुम्हाला मग पे ईएमडी पे समजा तुम्ही पे केली त्या स्कीमसाठी, तुम्हाला ती स्कीम आवडलेली आहे। आता त्यामध्ये 2 कंडिशन्स येतात की ईएमडी अमाऊंट पे केल्यानंतर सुद्धा तुम्हाला 2 ऑप्शन आहेत की बुक माय होम सुद्धा नंतर त्या सिलेक्ट करायचं, म्हणजे तुम्हाला जो फ्लॅट घ्यायचा आहे तो फ्लॅट तुम्हाला एक्झॅक्टली फ्लॅट नंबर सह सिलेक्ट करायचा आहे। आता त्यामध्ये तुम्ही अगर सिलेक्ट नाही केले, तुम्ही विसरला किंवा काही झालं तर तुम्ही समजा तुमच्याकडून सिलेक्ट नाही झाले तर ती तुमची डिपॉझिट अमाऊंट डायरेक्ट जप्त होणार आहे, हे लक्षात ठेवा की बुक माय होम तुम्ही नाही। आणि यामध्ये दुसरी कंडिशन अशी आहे, जर तुम्ही बुक माय होम हे बटन सिलेक्ट केलं, तुम्ही त्यानुसार फ्लॅट नंबर वगैरे सगळं सिलेक्ट करून घेतले, म्हणजे तुम्ही फ्लोर नंबर सिलेक्ट करणार, त्यामध्ये विंग सिलेक्ट करणार, फ्लोर नंबर, नंतर फ्लॅट सुद्धा तुम्हाला एक्झॅक्टली सिलेक्ट करायचं, तुम्हाला कोणत्या नंबरचा फ्लॅट पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट इथं करायची मुभा दिलेली आहे म्हाडाने, तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। त्या सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे तुम्ही फ्लॅट नंबरवर सगळं सिलेक्ट केलं की तुमचा पूर्ण फॉर्म सबमिट होईल, आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला लगेच प्रशासकीय शुल्क भरण्यासाठी तिथं सांगितलं जाईल। त्यासाठी थोडासा वेळ गेला असू शकतो किंवा तुम्हाला क्विकली ते तिथे येऊ शकतं, म्हणजे म्हाडाकडून तुम्हाला प्रशासकीय शुल्क किती भरायचं आहे ते तुम्हाला तिथं नोटिफिकेशन मध्ये येईल थोड्या वेळानंतर, किंवा त्या दिवशी येईल किंवा दुसऱ्या दिवशी पण येऊ शकते। समजा तुम्हाला प्रशासकीय शुल्क भरण्यासाठी नोटीस आली तर त्यामध्ये प्रशासकीय शुल्क भरण्याच्या 2 पद्धती आहेत, म्हणजे प्रत्येक स्कीमला ती स्कीमनुसार व्हॅरी करतं। जर काही स्कीमला 1% असू शकतं तर काही स्कीमला 10% सुद्धा असू शकतं, म्हणजे म्हाडाने जी फ्लॅटसाठी किंमत ठरवलेली आहे ती त्यामधील 1% किंवा 10%, म्हणजे समजा आपण डिपॉझिट अमाऊंट समजा 20,000 भरली आहे आणि प्रशासकीय म्हाडाच्या फ्लॅटची किंमत समजा 17 लाख असू शकते, 20 लाख असू शकते किंवा 25 लाख सुद्धा असू शकते, जी बेसिक अमाऊंट आहे म्हाडाच्या फ्लॅटची जी म्हाडाने किंमत दिली आहे ती। आता समजा ती 20 लाख आपण एक गृहीत धरून चालूया की 20 लाख रुपये समजा ती फ्लॅटची अमाऊंट असेल, तर त्याच्या 1% किंवा त्याच्या 10% ती अमाऊंट आपल्याला म्हाडाकडे प्रशासकीय शुल्क म्हणून भरणा करावा लागतो। तर जर समजा ती अमाऊंट 1% असेल तर कंडिशन वेगळ्या होणार आहेत, आणि 10% असेल तर सुद्धा कंडिशन्स वेगळ्या होणार आहेत। त्या कशा ते आपण पाहूया। आता समजा फ्लॅटच्या जी डिपॉझिट अमाऊंट होती आपल्याला 1% करायची आहे, आणि इकडे आपण पाहूया की 10%। आता 1% अमाऊंट असेल तर ती 20 लाखाच्या होणार 20,000 रुपये, बरोबर।
जर समजा 1% तुम्हाला अमाऊंट म्हटले म्हाडाने की भरावे लागेल प्रशासकीय शुल्क म्हणून, तर ही 20,000 रुपये तुमचे डायरेक्ट डिपॉझिट अमाऊंट मधून कट होणार. म्हणजे ही तुमची असणार आहे डिपॉझिट अमाऊंट. आणि हे जे डिपॉझिट आहे ते तुमचं प्रशासकीय शुल्क म्हणून घेतले जाणार. हे तुमचे 20,000 रुपये जर 1% मध्ये असेल तर 20,000 रुपये तुमचे प्रशासकीय शुल्क म्हणून तिथेच जमा केले जाणार आणि तुम्हाला लगेच इथे देकार पत्र दिले जाणार. देकार पत्र तुम्हाला इश्यू होणार. ठीक आहे. आता हे तुम्ही कंडिशन घेतली का 1% जर अमाऊंट असेल तर तुम्हाला 20,000 रुपये जे तुमचं डिपॉझिट आहे तेच तुमचं प्रशासकीय शुल्क म्हणून घेतले जाणार आणि तुम्हाला देकार पत्र इश्यू केले जाणार. आता तुम्हाला देकार पत्र इश्यू झाल्यानंतर म्हणजे प्रशासकीय शुल्क तुमची वजा करून घेतली गेली डिपॉझिट अमाऊंटमधून आणि तुम्हाला देकार पत्र इश्यू झाले. देकार पत्र इश्यू झाल्यानंतर तुम्हाला समजा आता त्यामध्ये पण 2 कंडिशन्स येणार की तुम्ही फ्लॅट घेणार किंवा नाही घेणार, किंवा तुमचे इन केस समजा फ्युचरमध्ये तुमचे लोन झाले नाही झाले किंवा तुमचा परत एक माइंड चेंज झाला की तुम्हाला आता फ्लॅट हा नको आहे, तुम्हाला आवडलेला नाही, किंवा त्या कंडिशनला देकार पत्र मिळाल्यानंतर जर तुम्ही फ्लॅट घेतला तर तुम्हाला डायरेक्ट ते फ्लॅटचं बिल्डरकडे जायचं आहे, तुमचं फ्लॅटचा अग्रीमेंट वगैरे होऊन जाणार, तुम्हाला फ्लॅट ताबा मिळून जाणार. तर ही झाली देकार पत्र मिळाल्यानंतर अगर तुम्ही फ्लॅट घेतलात तर. अगर तुम्ही तुमचा माइंड चेंज झाला आणि तुम्ही फ्लॅट म्हटले की नको, तर त्यामध्ये काय होणार की म्हाडाचा एक नियम त्यामध्ये असा आहे की देकार पत्र दिल्यानंतर अगर तुम्ही फ्लॅट नाही घेतला किंवा नाही स्वीकारला तर तुम्हाला तुमच्या जी फ्लॅटची अमाऊंट आहे म्हणजे फ्लॅटची जी म्हाडाची किंमत आहे म्हणजे जी आपण सपोज केलेली आहे 20 लाख रुपये, तर त्याच्या 1% अमाऊंट प्रशासकीय शुल्क म्हणून तुमच्या जमा केलेल्या रकमेतून वजा केली जाणार आणि उरलेली रक्कम तुम्हाला बिना व्याजाची परत केली जाणार. आता आपण तर 1% आपली जी अमाऊंट त्यांनी घेतलेली आहे डिपॉझिट अमाऊंट म्हणून प्रशासकीय शुल्क म्हणून म्हणजे आपण भरलेले आहेत 20,000 रुपये आणि 20 लाखाची 1% अमाऊंट होते 20,000 रुपये. म्हणजेच काय की तुमचे हे सुद्धा 20,000 रुपये तर पूर्णपणे जप्त केले जाणार. तुम्ही देकार पत्र मिळाल्यानंतर फ्लॅट अगर नाही म्हटले तर ही पूर्ण तुमची अमाऊंट आहे ही जप्त केली जाणार. म्हणजे तुमचे 20,000 रुपये तुम्ही जे भरलेले आहेत ते सुद्धा इथे जप्त होणार आणि ह्या कंडिशननुसार तुम्हाला तुमचं डिपॉझिट जे आहे ते परत मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की तुम्हाला 1% अगर अमाऊंट असेल तर तुमचं डिपॉझिट अमाऊंटच प्रशासकीय शुल्क म्हणून घेतले जाणार जे की 20,000 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला देकार पत्र इश्यू केले जाणार. त्यात तुम्ही येस म्हटलं फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला फ्लॅट अग्रीमेंटवर बिल्डरकडे पाठवलं जाणार आणि तुमचं फ्लॅट तुम्हाला मिळून जाणार. अगर तुम्ही देकार पत्र मिळाल्यानंतर नाही म्हणणार फ्लॅट घ्यायला तर तुम्हाला फ्लॅटच्या 1% अमाऊंट म्हणजेच टोटल रकमेच्या 20 लाखाच्या 1% म्हणजेच 20,000 रुपये तुमच्या इथं तुमच्या अमाऊंट मधून वजा केले जाणार आणि उरलेली रक्कम म्हणजे त्यात काही उरणारच नाहीये. या कंडिशनमध्ये तुमचं हे सुद्धा डिपॉझिट तुमचं इथे जाणार आहे. आणि समजा अगर डिपॉझिट तुमचं 10% असेल म्हणजे जे प्रशासकीय शुल्क आहे तो समजा म्हाडाने 10% ठरवला असेल त्या स्कीमसाठी तर ते वेगळं असेल 1% किंवा 10%. तर 10% अगर असेल तर तुम्हाला प्रशासकीय शुल्क इथं जवळपास 20 लाखाच्या जवळजवळ 2 लाख रुपये तुम्हाला इथे भरावे लागणार आणि त्यासाठी तुम्हाला फक्त 48 तासाचीच मुदत दिली जाते. म्हणजे 10% अमाऊंट असेल 2 लाख आणि त्याला मुदत आहे 48 आवर्स. 48 तास अगर तुम्ही पैसे भरले तर तुम्हाला फ्लॅट मिळणार. अगर नाही भरले तर तुम्हाला तो फ्लॅट आहे तो तुमच्या नावावरून काढला जाणार आणि परत स्कीम मध्ये इतरांसाठी अवेलेबल होणार. म्हणजेच तुमच्या नावावर इथे 48 तासच फक्त राहणार आहे फ्लॅट. तुम्ही त्यामध्ये अमाऊंट भरली तर तुम्हाला फ्लॅट मिळणार, नाही भरले तर तुम्हाला तो फ्लॅट मिळणार नाही आणि तो परत स्कीम मध्ये जाणार आणि दुसऱ्यांसाठी अवेलेबल होणार. आणि ह्या कंडिशनला तुम्हाला तुमचे जे 20,000 रुपये डिपॉझिट आहे ते परत मिळणार. तरी लक्षात ठेवा की अगर 10% अमाऊंट असेल तर तुम्हाला तुमचे 20,000 रुपये डिपॉझिट परत मिळण्याचे चान्सेस आहेत, पण 1% असेल तर तुम्हाला डिपॉझिट अमाऊंट वापस मिळणार नाही. हा सर्व माझा एक अंदाज आहे. तर तुम्ही हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा. हे लॉजिक सुद्धा एकदम म्हणजे म्हाडाचे आजपर्यंत जे नियम्स आहेत त्यामध्ये लॉजिक बरोबर बसत आहे माझ्या अंदाजानुसार. तर तुम्ही सुद्धा हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला फ्लॅट 100% तिथं घ्यायचाच आहे तरच तुम्ही डिपॉझिट अमाऊंट भरा, हे माझं मत आहे वैयक्तिक. अन्यथा तुम्ही डिपॉझिट भरले तर तुम्हाला फार नुकसान होऊ शकतं. जवळजवळ 20,000 रुपये तुमचे जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण ही सर्व तुम्हाला माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच एकदम लॉजिकल माहिती मिळत राहील आणि तुम्हाला कोणतेही तुमचं नुकसान होणार नाही. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.